मराठा समाज बांधवांच्या सोबत ते संवाद साधतायत। थेट जाऊ या बैठकीकडे। माझं कोण आता या वर्षभरापासून होत नाही। एकदा ठाण म्हणून बसले की मराठे आता उठत नाहीये। मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं, स्वतःच्या लेकराचं हेच समजायला लागलं। म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बरं का। आता लगेच आपण बैठक सुरू केली। आपल्याला याच्यावरती चर्चा करून हे शेवटचा पहिला लढा आहे म्हणून विचारांती हा लढा लढायचा आहे। मागं पण सरकायचं नाही, किती वेळेस मागं सरकायचं, किती वेळेस पुढे जायचं हे शहाणपण सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे। कोणत्या टायमाला ताणायचं, कोणत्या टायमाला नाही ताणायचं ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागलं। सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागला। आणि आपण टप्पे घेतले। मराठा हुशार झाला बुद्धीनं सुद्धा, नुसतं ताकदीनं नको, दोन्ही गरजेचं आहे। ताकदही वापरायला लागते, बुद्धी पण। आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला। म्हणून आपण काय करायचंय काय नाही करायचं, जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकदीनं करायची। तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहित मराठा समाजाला। फक्त जी काय गोष्ट करायची ती करायची म्हणून नाही करायची। एखादी धडक द्यायची ठरली तर ती पुरी ताकदीनच द्यायची, नसता मग ती नाही द्यायची। आपल्याला आता हार आपल्या बाजूने नाही घ्यायची, घ्यायचा तर गुलालच आपल्या बाजूने घ्यायचा, हार नाही घ्यायची। त्याच्यासाठी पूर्ण शक्तीनं आणि क्षमतेनं, बुद्धीचा, ताकदीचा, युक्तीचा सगळा वापर करून आपल्याला ही आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे। ही घालायची नाही। आता आपण आतापर्यंत आपली भूमिका काय त्याच्यावर चर्चा करू। आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची प्रमुख भूमिका आहे। महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा ओबीसीत असल्या कारणानं मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा ही आपली मराठ्यांची मूळ मागणी। आता या मागणीसाठी आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी आपल्याला काय आवश्यक होतं? आवाज येतो सगळ्याला? आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं म्हणून उपयोग नव्हता भाऊ। आपल्याला ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी गाड्या लावून घ्या बरं का। मागच्या काही स्वयंसेवक आपले असले तर गाड्या लावू लागायला जा। माग गाड्या लावता येणार वाटतं, आवाज येतो इकडे। जर मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात आहे, मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचंय, तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते। एक तर मराठा मागास असावा लागतो, तेही आपण मागास गायकवाड आयोगानुसार झालेलो आहे। ते काय झालं कोर्टामध्ये तो भाग वेगळा, परंतु मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे हे अंतिम सत्य। दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी आरक्षणातून मागणी करायची, मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे, किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे। असं नाही जाता येणार। मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मतानं त्यांच्या सगळं हे लक्षात येतं। आता शासकीय नोंदी म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी 1 एकर जमीन आहे, पण तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे ती, आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे। त्याच्यासाठी तुम्हाला 7/12च आवश्यक आहे। समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय। आडमुठं कोण आहे? मराठे आहेत का आरक्षणात येऊ नका म्हणते ते? ह्यो फरक आपल्याला करायचा। आपल्याला फरक करून लढायचं तर आपली शक्ती वाढणार आहे, तितक्या कणखरपणाने आपण लढणार आहे। कळालंच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा, किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा, असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही, आपल्याला पण नाही। त्यासाठी आपण कसं जातो ओबीसी आरक्षणात? तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या 1 एकर जमिनीचा मला 7/12 मिळाला तरच तुमची खरी जमीन। तुमची दादागिरीनं जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला 7/12 सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार। ही काय सभा नाहीये, ही काय नाही, ही चर्चा आहे आपली एकमेकाशी। कारण तुम्हाला एवढ्याला कळणं
आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला चालू केलं तर उभ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याला कळणार आहे. म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो. मग तिथं ऊन असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या, आधी लेकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. त्याच्यासाठी आपली ही बैठक निर्णायक हे करायचंय काय. मग तुमचा जर 7-12 मिळाला तुम्हाला 1 एकर जमीन द्यावा लागणार. तसं ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक. मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या. मग जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे. मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस काय येऊ नका म्हणता, तुम्हाला म्हणता येत नाही. समजून घ्या, मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या. लोकांचा विरोध डोक्यात काढून टाका. आता त्यांचं डोक्यात नाही ठेवायचं, आपला आपण डोक्यात ठेवायचा. आता जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कालचा शब्द तुम्हाला सांगतो. एकतर मी मीडिया समोरच लाईव्ह केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला काय 4 भीतीच्या आत ठरलंय हे सांगायची गरज नाही. पण तरी आपला दणका तसाच असतो भाऊ. बोलायचं तर भाऊ असं बोल नाही, तू मग काय जमायचं नाही. मी दुसरी सलाईन लावून असंच झोपम पण तो सगळं बोलणार नाही. जी चर्चा झाली त्यांचं मग म्हणणं होतं महाजन साहेबाचं आणि घुमरे साहेबाचं, विशेष करून महाजन साहेबाचं असं म्हणणं होतं देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना ह्या कुणबी नोंदी मिळाल्यामुळं आरक्षणात येण्यापासून. मग समोरचे तुम्ही विरोध करणारे कोण हे समजून घ्या. मराठा समाजानं हे समजून गरजेचं घेणं आता गरजेचं आहे. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात तर मराठ्यांना ओबीसीत तुम्ही कसं येऊ नका म्हणता. हे झाला एक भाग. लक्षात आलं तुमच्या. आता भाग दुसरा. हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. खरं जर बघितलं तर ओबीसी आरक्षणात सगळ्यात अगोदर भारत देशात मराठा आहे. दिलं नाही हा भाग वेगळा. सगळ्यात अगोदर यांना नंतर 1967 ला दिलंय आरक्षण. त्याच्या आधीच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्याच्या आधीच्या. याचा अर्थ आरक्षणात आम्ही येत, तुम्ही नाही येत. तुम्हाला नंतर शासनाचा निर्णय करून दिलाय. म्हणजे काय, शासनाने तुम्हाला नंतर दिलंय तुम्ही ओबीसी आरक्षणात म्हणून. आधी आपण येत तरी आपल्याला आतापर्यंत नाही नोंदी असू. जर मराठ्यांच्या नोंदी आहेत तर तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षणात येऊ नका, धक्का लावू नका. आधीच आपण येत, धक्का लागत नाही. ह्यो झाला एक क्लिअर मुद्दा. 2 तुम्हाला मुद्दे आता क्लिअर केले. तिसरा मुद्दा, कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे मराठी आधी समजून घ्या. एससी आणि एसटीच्या आरक्षणाला मुळे आपला धक्का लागत नाही, कारण ते आरक्षण आपण मागत नाही. म्हणजे दलित बांधवांचं, मातंग बांधवांचं किंवा येणाऱ्या ज्या त्यांच्यामध्ये जाती पोट जाती आहेत काय जे असतील त्या, मला वाटतं एक 40-42 काहीतरी त्यांच्या बांधवात जाती आहेत, त्याला धक्का आपल्यामुळं लागत नाही. दुसरा, एनटी व्हीजेएनटीला आपल्यामुळं धक्का लागत नाही. म्हणजे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही हे मराठ्यांनी आधी समजून घ्या. आता बाकीच्यांना घ्यायचं नाही, ते त्यांचा धंदा ते बघते. आपल्यामुळं धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण त्यांचा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलेला आहे. त्यामुळे वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागत नसतो. आपल्याला वाटत नाही की गोरगरीब धनगर बांधवांचं आणि वंजारी बांधवांच्या पोराचं वाटोळं व्हावं असं एकाही मराठ्याला वाटत नाही. त्यांना धक्काच लागत नाही. आता राहिला प्रश्न, म्हणजे 3 मुद्दे तुम्हाला क्लिअर केले. त्यांचा वेगळा प्रवर्ग असल्यामुळे त्यांना धक्का लागत नाही. 3 मुद्दे क्लिअर केले. आता जे ओबीसी आरक्षणात आपण आरक्षण मागतोय, ह्या आरक्षणात पूर्वीपासूनच आपण आहेत. त्यामुळे धक्का लागायचा प्रश्न नाही. फक्त आपल्यालाच माहित नव्हतं. आपणच आपली बाजू मान्य करून घेऊ. आपल्यालाच माहित नव्हतं की आपली जमीन तिथे. आपल्याला कोणीतरी सांगितलं 200 किलोमीटरवर तुमची जमीन आहे, म्हणून आपण 200 किलोमीटरवर हिंडत बसलो, ती सापडीत बसलो. कारण तिथे ती सापडणारच नव्हती. माझी जमीन उदाहरणार्थ जर अंतरवाली थी
आणि मी जर नांदेडला जाऊन सापडले ते सापडेल का? कारण ते सर्वे नंबर, गाव नंबर, जिल्हा नंबर ते इथला. ही परिस्थिती आपली आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे आपण ओबीसी आरक्षणात कोणाला धक्का लागायचा संबंध नाही. फक्त याला राजकीय इच्छाशक्ती लागते. जर मतासाठी यांना मत मिळवण्यासाठी जर हे म्हणणार असले ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत, ह्या शब्दावर आम्ही ठाम आहेत, जर असं सरकार म्हणत असेल तर ही मराठ्यांची फसवणूक. कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या. दुसरा मुद्दा, ओबीसीला धक्का मराठ्यांचा लागतच नाही. फक्त मतासाठी तुम्ही आमच्या संग खोटं बोलताय की ओबीसीला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यांना धक्का लागतच नाही. तुम्ही त्यांच्या मतासाठी आमच्या पोराचे मुर्दे पाडणार का आता? म्हणजे मराठ्यांना इतका हलक्यात घेऊ नका, हे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सरकारला सांगतो. त्यांच्या मतासाठी तुम्ही आमचे पोरांचं वाटोळं करणार, आमच्या पोरांचे मुर्दे पाडणार त्यांच्या मतासाठी. मतावर तुम्ही मोठे होणार मराठ्यांच्या सुद्धा आणि देणार त्यांना. तुम्ही मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, गोरगरीब मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, श्रीमंत मराठ्यांचं, शिक्षकांचं, नोकरदार वर्गांचं, व्यावसायिकांचं मत घेऊन तुम्ही मोठं होणार. मारणार कोणाच्या पोरं त्यांचेच. म्हणजे मोठं करायचं मराठ्यांनी. आणि आरक्षण कोणचं देणार? आमच्या नोंदी असून तुम्ही आम्हाला जिथं आमची जमीनच नाही ते म्हणजे त्या वावरावाला कवर ठेवणार आहे. तुम्हाला लक्षात आलंय का मी काय बोलतोय ते? उदाहरणार्थ इथं जमीन आहे माझी, तुम्ही 200 किलोमीटर देणार. मला माझी जमीन इथं माहित नव्हती तोपर्यंत ठीक होतं. तुम्ही मला 200 किलोमीटरची दिली, पण कशी दिली की माहिती तुम्हाला? डाव करून, समोरच्याला सांगून फुलं जाऊ दे बाबा, हेले डोक्याला ताण देतय तवर भात त्याचीच हे मन आणि खाऊन दे त्याला 1-2-4 दिवस. लक्षात आलं तुमच्या? मग त्या पुढच्याला सांगून ठेवल्यामुळे ते दोघं होते मित्र. ते दोघं मित्र होते. मित्रांनी मित्राचं ऐकलं. ज्या मित्रांनी ऐकलं त्याला म्हणले असते तुला देतो महामंडळ काही. त्यामुळे ते बी ग बसलं. ते म्हणलं हे तू इची आपण घेतले. आपल्याला वाटलं जमीन तर मिळाली ना, पण आपल्याला हे माहित नव्हतं ही पिढ्यांना पार आयुष्यासाठी आपली. आपण भोळे अतिविश्वासू समाज आहे आपला आणि ती आपण घेतली. 8-15 दिवस गेले की तो म्हणला होय माझ्या वावराच्या बाहेर. साहेब आपल्याजवळ कागदच नाही ना, व्हायला लागलं. म्हणजे जे ओरिजिनल राहणे ते गेलं. जे डुप्लिकेट तुमचं पक्क आहे म्हणून दिलं होतं ते बी म्हणतो बाहेर होय. त्यामुळं आपल्याला ते तात्पुरतं नकोय. आपला हक्काचं आहे. तुम्हाला समजून आलंय का बघा? आपला मराठ्यांचा आडमुठपणा नाही. ओबीसींच्या लेकरांचं काढून आपण घेत नाहीत. एवढा प्रामाणिकपणा मराठ्यात आहे. फक्त आता ओबीसींना म्हणणं गरजेचं आहे आमची इमानदारी जागी झाली असं ओबीसींना म्हणणं गरजेचं आहे. आमचे संस्कार जागे झाले. आम्ही आमच्या लेकरात आणि तुमच्या लेकरात फरक नाही करत. तुमच्या नोंदी इथं सापडल्यात म्हणल्याच्या नंतर हे तुमचं घ्या किंवा ही जमीन तुमची घ्या, आम्हाला नको. पापाचं आम्हाला खायचं नाही, ते पचणार नाही असं त्यांच्या विचारात जर बदल झाला तर बरं. मराठे समजून घ्या. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो, आपण त्यांचं घेत नाहीत, आपलं घेतोय. आणि आपलं घेत असताना जर त्यांचे तरी मत बदलणार नसलं तर याला म्हणायचं त्यांची नियत खराब झाली. मराठे काहीच करू शकत नाही. मराठ्यांचा मग नावेला जे आम्ही ते घेणार आहे. तुम्ही तुमच्या मनात बदल करा. माझ्या बांधाच्या शेजारी याचाच बांध होता, फक्त मी तेव इथं नव्हता तोवर फोडून सपाट केलता. मोकळ्या मनाने म्हणा. तेव 10-12 वर्ष दुसरीकडे पोट भरण्यासाठी गेला, तवर येणे सगळा बांध फोडून सपाट केला आणि पुरं वावरच मग हे म्हणायला लागला. पण मोजल्यावर तो आहे करते दुप्पट निघलं, तू बाहेर निघणे तर तुला आम्ही मात्र त्या वावरतून लोटिणार आहे.
ह्यो मराठ्यांचा आत्ताही प्रामाणिकपणा आहे. फक्त तुम्ही खरं बोला, तुमची नियत खराब करून आमच्या गोरगरिबांच्या पोरांचं तुम्ही वाटोळ करू नका. मराठ्यांनी आधी हे समजून घ्या, कोणताच मराठा मानला नाही पाहिजे. ओबीसीवर मराठ्यांकडून अन्याय होतोय का काय? अजिबात नाही. त्यांचं आरक्षण त्यांना आहे. आरक्षण आपलं त्यांच्याकडे, ते आपण मागतोय, ते देत नाहीयेत. मग आता तुमच्या पुढे वेळ आली विचार करायची. ती जी जमीन आहे ते घ्यायची का तुमचे पोरं उपाशी मरून द्यायचे का ऊस तोडायला पाठवायचे तुम्ही ठरवायचे. कारण आता ते तुम्हाला ठरवायला लागणार आहे. त्याचं आपल्याला 1 इंच बी नको, त्याचं आपल्याला 1 इंच बी नको. आणि आपण जर एखाद्याचं इंचभर खाणार असलो तर ती मराठ्याच्या अवलाद असू शकत नाही. पण आपलं का खाताय तुम्ही? आमच्या जर नोंदी सापडल्यात ते आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी आता हा मुद्दा क्लिअर केला. त्याच्यासाठी काय ठरलं ते सांगतो. वेळ तर सगळ्याकडे आज असणाऱ्याची सविस्तर चर्चा करायची. आज ऊन लागून येतं, तिकडे काय ऊन होतं, मी मंडप काढायला येत असतो माझ्या डोक्यावरचा बी. पण आता ना नीटनेटकेपणा आणि आरक्षणच घ्यायचं, मग तिकडे काय हो. फक्त बुद्धीचा वापर करून निर्णय घेताना बी शांतच डोक्यानं. उगा ते पहिलं होतं पळा म्हणले की पळा, आता पळा म्हणलं की पळा नाही. आता दमाने चला, पण पळाला सुद्धा होरगडून माग वडी नाही. संबंधच नाही. पुढं काल पुढे जर खोटं बोलायला पुढे पळायचंच नाही. आता सगळे संघच, पाठीमाग नाही पुढं नाही माग नाही, सगळे संघच. आता सगळ्यांनी संघच चालायचं. 2 घंटे पाणीला तहान लागली तरी नका पिऊ. समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला, जाणे म्हणताना उठू नका म्हणलं तरी तसंच, मग तुम्ही तसेच बसता. पाण्यासाठी जा, पण विनाकारण उगाच उठू नका, काही तर काम नसताना. आणि निबार पोरं तर उठूच नका, तुम्हाला तर काहीच होत नाही. विषय आता आतापर्यंत आपण आपल्या आरक्षणाचा आणि त्यांच्या आरक्षणाच्या बाबतचा केला. आता याच्यानंतर बार बार सांगून आपण बी आपलं बोलणं खराब करण्यात मजा नाही. आता आपण बार बार म्हणायचं तुम्ही आमचे ते माझा मैत्वारी विरोध मी लढूंगा. लढ बर लढ जाऊ दे, विरोध मी लढिंगा. काय लढिंगा रे? आपण बार बार म्हणाय तुम्ही आमचे ते जास्तच लढत आहे. आपण म्हणतो तुम्ही आमचेच हे तर लहान मोठे ते जास्तच करतय. आता कवर बनव हे शेवटचं सांगायचं. आता मराठ्यांनी त्याच्यासाठी मराठ्यांना समजून सांगितलं आपला कोणाला विरोध नाही. आता या नोंदीच्या बाबत आता काय ठरलं? नोंदी ज्या मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. काय करण्यासाठी घेतलाय? ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू, यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घेतला. वेळ घेताना कोण? वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले. त्यांच्या सोबत महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कायदा तज्ञ होते. सगळ्यात मोठे शब्द वापरतो मी तुम्हाला. जे जे शब्द आपण त्यांना सांगितले ते ते शब्द त्यांनी काही खुडिले आणि तिथं हा शब्द नको हा घेऊ, म्हणजे हा कायद्यात बसतोय. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, माझ्या मराठा समाजाला हा शब्द मान्य. खुडा पाहिला त्यांनी, पहिला खुडीला, तिथं दुसरा लिहिला, तो मराठ्याला मान्य. कारण त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे हे मराठ्याला माहिती आहे, म्हणून आपण हा म्हणलो. मग ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले, ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले या शब्दाचा प्रॉब्लेम नाही, मग कायदा बनवायला काही प्रॉब्लेम आहे का? आता त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत गड्या. त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत, तुम्हाला फक्त लाल देवा एवढाच फरक आहे.
त्यांना नाविलाजानं तुमच्या पुढे उभं राहावं लागतं, एवढाच फरक आहे. तुम्ही किती शिकलेले त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लाल देव आहे बुवा, लाल देवामुळे ते शिकलेलं तुमच्या जवळ चिटकून उभा राहत आहे. पण जो तज्ञ त्यांनीच सांगितलंय हे जमतंय आणि त्याच्यावर उपोषण आपलं स्थगित झालेलं आहे. त्यानुसार कालही आपण स्पष्ट महाजन साहेबाला सांगितलं, ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर जे आपले ठरलंय कागदावरती ते तुम्ही रात्री वाचा. काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या, कारण ते शब्द तुमचेत, आमचे मराठ्यांचे नाही. हो, मी तुम्हाला खरं सांगतोय, ते शब्द आपले नाहीत, ते त्यांच्या तज्ञाचे, त्यांचे. आता बदलायचं काम नाही. त्यामुळे 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही. परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक, का सावध राहू नये म्हणून बैठक 17 तारखेला बैठक घेतली. याचा अर्थ असा नाही की 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिलेला वेळ आम्ही कमी केला, याचा अर्थ अजिबात नाही. मराठ्यांनी एकदा शब्द दिला की मराठी मागे घेत नाही. 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, तो तुमच्यासाठी फायनल. त्यात काहीच बदल नाही, बदल करण्याचं कारण नाही. फक्त या बैठकीच्या माध्यमातून राज्यातले ही मराठा समाजाची बैठक आहे. ही मराठा समाजाची बैठक आहे. इथं ना पक्षाची बैठक आहे ना कोणत्या संघटनेची बैठक, ही मराठ्यांची बैठक. काही काही लावित असतील माहित नाही आम्हाला ते. ही फक्त आणि फक्त मराठा समाजाची बैठक. इथं सगळे मराठा म्हणून आहे. या बैठकीच्या माध्यमातून सरकारला आमची आज विनंती आहे, 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला आरक्षण मराठ्यांना महाराष्ट्रातील त्या नोंदीच्या आधारावर द्यावंच लागणार आहे आणि आम्ही ते घेणार आहे. आता आपली ही बाजू एक पक्की झाली की मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात. आता मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की जे कागदावरती ठरलंय, सर्व परिवार, संबंधित नातेवाईक, नका वाजू त्या शिट्ट्या, राहून द्या तुमच्या शिट्ट्या, गब्बासा आहे का जागा. नोंदी सापडलेलीच वाटतो तुम्ही, आमच्या तर हो आम्हाला मिळूच तर. ज्या नोंदी सापडल्यात, आपला क्रमांकाचा एक मुद्दा, आपल्या ज्या नोंदी सापडल्यात, आज सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. काही द्यायचे थांबवले तास आमच्या कानावर आहे. आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्या, तात्काळ लगेच. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना माहित नसेल एखाद्याची की माझी नोंद सापडली का नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या घरी तुमच्या गावचा अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पाठवा, त्याला सांगा तुझी नोंद आहे, प्रमाणपत्र घेऊन जा. 2, त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा द्या. त्याच्या सगळ्या पंजोबापासून द्या किंवा ज्या वर्षापासूनची नोंद सापडली, मान्य आहे तुम्हाला, जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार, मग त्याचा पंजोबापासून जर सापडली असली तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत आणि इथून पुढचे सगळे. मान्य आहे का तुम्हाला सगळ्याला? त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे. 2, त्याचे सर्व नातेवाईक, संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर. तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का? 3, त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला द्यायचे त्या एका नोंदीवाल्याचे.
तुम्हाला मनापासून कानाकोपऱ्यापासून मला हात वर करून सांगा, हे तुम्हाला मान्य आहे का? कारण आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मायबापा ध्यानात ठेवा. कारण 70 वर्षापासून आपले पोरं वाट बघतात. घाई गडबड करू नका नुसतं. तुमच्या घाई गडबडीमुळे आता पिढ्याना पारच्या लेकराचं वाटोळं आता नाही होऊ द्यायचं, अजिबात नाही. एवढी कसोटी लावलेली मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी. आज मराठी राज्यातले एकजूट झालेत म्हणून किमान 54 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकर गेली. आनंद असू द्या. कुणाच्या तरी लेकराचं कल्याण झालेलं आहे तुमच्या लढाईमुळे, तुम्ही दिलेल्या वेळेमुळं, तुम्ही दिलेला सगळ्या ताकदीमुळं, तुम्ही रात्रंदिवस गावोगावी हिंडल्यामुळे सुद्धा तुमच्या समाजातल्या 54 लाख लोकांचं कल्याण झालंय. आता कायदा पारित झाला, या 3 विषयावर की महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं कल्याण झालं. या विषयावर आज या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो की तुम्ही या स्वरूपाचं करावं 24 डिसेंबर पर्यंत. मराठा समाज कुठेही आडवा गेलेला नाही. मराठ्यांनी कोणतंही उग्र आंदोलन केलेलं नाही. आपला एक मुद्दा पहिला क्लिअर झाला. आता आपलं असं बी एक मत आहे की 24 तारखेला शिंदे साहेबाच्या समिती ही अहवाल सादर करणार आहे. ज्येष्ठ शिंदे साहेबाची जी समिती नोंदी सापडी ती, या समितीनं भरपूर नोंदी सापडल्यात, पण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी नोंदी सापडल्या नाही. तुम्हाला उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? तुम्हाला जर कोणी आरक्षणाविषयी विचारलं तर सगळ्याला सांगता आलं पाहिजे. कारण इथं काय तुम्ही इकडे तिकडे हिंडायला आलेला नाही. आरक्षण हे कानाकोपऱ्यातल्या मराठ्याला आता सांगता आलं पाहिजे. आपल्याला कोण खुट्या मारतय, कोण आडवं पडतय, खुट्या खाट्या खुटे फिटे तर सगळे उपटिलेत मी सध्या. ते गार पडले दादा, पण तुम्हाला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं आणि 54 लाख नोंदी या राज्यात सापडल्या. मला असं वाटतं की ती समिती काम 24 डिसेंबरला थांबवण्याऐवजी तिने कायम नोंदी सापडायचं काम सुरू ठेवावं, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण तिने सारखं सापडेला पाहिजेत. कायमचाच मराठ्याच्यात जावा, कायमचा त्याच्यात गेला पाहिजे. सगळ्याच्या नोंदी तुम्हाला सांगतो मी. काही जण चाभऱ्यापणा करते. काही जण म्हणजे आमच्याकडे नोंद नाही. एक नांदेड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात एक तालुका आहे, त्या तालुक्यातल्या एका अधिकाऱ्याने असं लिहून दिलंय की आमच्या तालुक्यात नोंद येत नाही. आणि नाही गाव बरोबर हा, आणि नोंदीच नाही आणि त्यांनी सापडल्या. मराठी काय साधे कलाकार नाही. कोण बोलत तरी इकडं बुळबुळ काय? 1 मिनिट. हा बसा खाली. मला काय काय बोलतोय मग मी? काही अधिकारी मस्तीखोर आहेत. मराठ्यांनी हे सुद्धा गोष्टी कानाकोपऱ्यातल्या समजून घ्या. नुसता बैठकीला गेलतो आणि लय लोक होते बा असं नाही. गर्दी होती, मी लांबच उभा राहिलो. आता गर्दीतच घुसायची वेळ आहे. आता गर्दीच करायची तरच एकजूट दिसणार आहे. गर्दीतच बसायचं. लय गरमत होतं म्हणून लिंबा झाडाखाली बसलो. लिंबावर बसू नको, बांधावर बस. पण आता घरी गेल्यावर लेकराला, बायकोला, आईला, बहिणी सुद्धा सांगता आलं पाहिजे आरक्षण कुठे आहे आपलं आणि कुणी थांबवलंय. आता काही अधिकारी जाणून बुजून सांगायला लागलेत आमच्या तालुक्यात नोंदीच नाही. मराठी त्यांच्या पुढचे, यांना माझी भाषा कळाली, मी सोपं समजून सांगतो ना. नाही तर मग त्यांना कळत नाही. ते त्रुटी व्हायबल म्हणलं ते म्हणतात काय म्हणलं रे. आपल्या आपल्या भाषा सांगितल्यामुळे आपल्या सगळ्यात सुचायला लागलं. कसं आहे, याने अभ्यासकच सापडून आणला. ते म्हणले बस रे, ते वाचित दप्तर त्याने वाचिलं. मरणाच्या नोंदी निघाल्या. जो अधिकारी म्हणला होता मराठ्यांच्या नोंदी नाहीत, त्या तालुक्यात नोंदी निघाल्या. जर शिंदे समितीला पुन्हा नोंदी सापडायला कायमस्वरूपी लागू चालू ठेवलं, कायदा पारित केला तरीही म्हणतोय आम्ही, नाही तुम्ही म्हणता काय सांगायला लागला येऊ. जरी कायदा पारित केला तरी हे नोंदी सापडून द्यावा. म्हणजे ते कायमच ती नोंद कोणालाच मोडता येत नाही.
आणि मराठ्यांच्या हक्काची जशी आई बापानं आपल्या आजोबापांचा प्रॉपर्टी ठेवली हक्काची, आणि एकदा 7-12 मिळाला की त्याच्यावर कोणीच मराठीला उठू शकत नाही. त्या नोंदी आणखीनच सापडू द्यावात असं माझं मत आहे. तुमचं मत काय? शिंदे समितीला मुदतवाढ सरकारने दिली पाहिजे. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणखीन एकदा विनंती करतो की तिला मुदतवाढ करून तिला सापडून द्या, अभ्यासक वाढवा. पण सरकार असं म्हणून मग मुदतवाढ दिली म्हणजे आम्हाला टाइम वाढून दिला काय? 24 डिसेंबर पर्यंत कायदा बना, तिला सापडून द्या. कवर सापडत तवर तिला राहून द्या मुदतवाढ. नोंद सापडली की दे जा मराठ्याला. काय देतून तेवढाच कमी होईना आमचा एक आहे. ओरिजिनल सापड्यावर त्यामुळे तिला ही मुदत वाढ द्या, तिला तिचं काम कायमस्वरूपी करू द्या. तिचा आणि कायदा बनवण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. कायदा पारित झाला नोंदीच्या आधारावर, नोंदी सापडू द्या. कारण त्या नोंदी जर हक्काच्या सापडत गेल्या, जशा 54 लाख सापडल्या तशा, तर मराठ्यांच्या डोक्याचा ताण गेला. आणि तुम्हाला आता याच्यातलं विशेष काम सांगतो, हे आरक्षण चॅलेंज होत नाही. मराठ्यांनी भिवू नका. ज्या नोंदी सापडल्या ते चॅलेंज होत नाही. जर चॅलेंज एखादा म्हणतो, एखादा म्हणजे ती जाणते नाव नाही घ्यायचं आजच्या बैठी, जाऊन तिकडे देत मग म्हणा तोंड खवळत बर का. चॅलेंज जर करायचं म्हणलं, नोंदी चॅलेंज होत नाहीत. हे मराठ्यांनी जर समजून घेतलं की मराठी मग टेन्शनच नाही. जर चॅलेंज करायचं म्हणलं तर प्रत्येकाची करावं लागेल. प्रत्येकाच्या अगं बाय 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 54 लाख नोंदी, 54 लाख तो वकीलच आणावं लागते. ते अशक्य. मराठ्यांची एकही नोंद चॅलेंज होऊ शकत नाही. हो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक शब्द देतो, एकही. त्यामुळं कुणी जरी म्हणलं चॅलेंज करतो तरी घाबरू नका. आहे घाई भ्यायचं काम नाही, माग सरकायचं. आता तुम्हाला तो मुद्दा क्लिअर केला. आता तुमचं चर्चा करतो हे सगळं ऐका बरं का तुम्ही. आणि ऐका झाल्यावर मग मला काय करायचं आणि काय नाही करायचं आधी नका म्हणून. मग मी जातो मग ध्यानातून जाता. मग मी का लिहिलेलं तुम्ही कागद बघितला का माझ्या हातात? बघितला का? हे बी मॅच लिहिले, दुसरे कोण लिहून नाही आणलं, इथं बसल्यावर लिहिलंय. हा, फक्त ते बोलता बोलता ध्यानातून जाऊ नये म्हणून लिहून ठेव बाबा. तर मग दुखत आहे जरा, आणखीन मी ठेपायला नाही. मग खोटं दुखत नसतं बरं का लोकांसारखं. आणि हो तुमच्या रक्तमासाचा खानदानी शेतकऱ्याच पोर दुखा लागलं तरी सभा घेतो. खपा खप मराठ्याचा अपमान करीत नाही मी, करणार बी नाही. मग कशाला माय बाप मानलं मी समाजाला? आता खोटं का दुखत म्हणा, मग नाही दुखत, खोटं नाही दुखत, खरं दुखत. आंतरवालीसह मुद्दा आपण 5वा घेतलाय. 4 तुम्हाला जेवढे सांगितले चर्चेच्या मुद्द्यातले त्यातले 4 क्लिअर केले. 4 ध्यानात आलेत का डबल सांगू? बैठक उशिरापर्यंत चालली तरी हरकत नाही. कारण ही लढाई धाडसानं लढायची, जिंकायची आपल्याला. त्यासाठी माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतंच असं नको, गर्दीत सुद्धा एखाद्या वेळेस न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. पण बुद्धीनं जर एखादा माणूस फिट झाला तर तो गर्दीतच जिंकतो, बिगर गर्दीतच जिंकतो. फक्त बुद्धीनं आपल्याला आता तरबेज व्हायचं, तरबेज व्हायचं. आणि निर्णय घेताना विचारपूर्वक घेऊन एकदा पाऊल टाकलं की मागे सरकत नाही. मी सरकतो का? मी तुमचा आहे ना, कसा सरकत नाही तुम्ही सरकत नाही. तुम्हाला चल म्हणलं, मला खरंच वाटलं नव्हतं बरं का. बैठकीला एवढं लोक म्हणलं काय करा, आधी कोण म्हणतात द्यावा. कदरलेत लोक कोवर येते बरे बिचारे. बना माझ्या मनातला सांगतो, मी खरं बोलतो का नाही? म्हणलं लोक 3 महिने झाले पळत येत, तुम्ही काय येडे आहेत का रे? बिचारे येते तरी कवर 3 महिने लोक पळत असतात का? खरं सांगतो बरं का, नसतात पळत. हो, काम धंदे काही आहे का नाही? काम धंदे हे सगळे लोक दमायचं नको. आपण काय करू,
जरा महत्वाचे समाजाचे बोलू. महत्वाचे म्हणजे सगळा समाज महत्वाचा आहे. माझा गैरअर्थ कधीच घेत जाऊ नका, कारण मी माझं आयुष्य अर्पण तुमच्यासाठी केलं, त्याचा अर्थ वेगळा काढू नका. इथं महत्वाचं कोण नाही, 6 कोटी मराठा समाज महत्वाचा आहे. मी कोणाला आलं तरी तेवढंच ही देतो. हा फक्त एखाद बार रागवतो बरं, कुलशी सोडून दे जा. का करू मग पाय तुडी तर मग उलशिकच रागवतो एखाद बार, पण माया बी तेवढीच. हा माया बी तेवढीच लावतो, खवळतो बी, माया बी लावतो. माया गाडीतले लोक एवढं खातो तुम्ही, तुमचा राग त्यांच्यावर काढितो. पण ते त्यांच्या ध्यानात आलेले जाऊन का करता चिंगरीत लोक, ते बघत आहेत, त्यांना नाही चिंगरीत, मला चिंगरीत आहे ना. त्याच्यामुळे मी रागवतो बी, तुमच्यावर माया सुद्धा तेवढीच करतो. जिवंत आहे तोवर तुमच्यावरची माया 1 इंच कमी नाही होऊ देणार, कधीच नाही होऊन देणार. फक्त ही लढाई आपल्याला विचारानं, ताकदीनं आणि युक्तीनं पण लढायची, सगळ्याच बाजूने लढायची, पण समजून घेऊन सुद्धा लढायची. सभा घेऊन भाषण करून तुम्ही ऐकून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकराला काय लागतं हे जर एकदा विचार घेऊन गेले तर हे तुम्हाला बैठक परवडते. 4 घंटे बसलेले सुद्धा परवडते. कारण एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्यासाठी आयुष्याचं झालं. भावा हो, मी असं नसन माहित नाही, हे शरीर आहे. तुमच्याबद्दलही बोलतो, माझ्याबद्दल सुद्धा नाही बोलत एकट्याच्या. हे शरीर आहे. फक्त आरक्षण लेकराचं हित कसे ते हे एकदा शिका. इतकं खोल घरापर्यंत कोणी शिकविल माझ्या मराठा समाजाला मला माहित नाही. परंतु मी असं नसन तुमच्यात विचार मरू देऊ नका. मराठ्यांचा एक विचाराचा विचार मरून देऊ नका. आता इथून ती विचार चालवा. म्हणू नका चालकच नाही राहिला तर आता काय करायचं, सगळे चालक बना, पण मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी काय उभा राहा, हे मात्र इथून घेऊन जा. आपला 5वा मुद्दा आहे. 4 मुद्दे तुम्हाला क्लिअर सांगितलेले. 5वा मुद्दा आहे अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस सरकार मागे घेऊ असं सांगितलं होतं. सरकारने आतापर्यंत केसेस मागे घेतलेले नाहीत. आपले एकही माणूस अटक केला जाणार नाही सांगितलं होतं. तरीही अंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक केलेत विनाकारण. मग तुम्ही अटक करायचे होते तर म्हणायचंच नव्हतं आम्ही बसायला तयार आहेत. मला सांगा, मराठे लढून मरायला तयार आहेत, केसीला भेटेन का? मग एखादी गोष्ट मिळवायची. आतापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास आहे. या देशातली जनता सुखी होण्यासाठी मराठ्यांनी माना कापून दिल्या. आमचे छत्रपती संभाजीराजे ही जनता सुखी राहिली पाहिजे म्हणून स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, पण नाही हटले. मग आमच्या लेकरासाठी न्याय द्यायला हा 5-6 कोटी समाज जर रस्त्यावर उतरलाय, केसीला भेल का? आणि जर आम्ही केसीला भेलो तर आम्हाला न्याय मिळेल का? एक काम सरकारनं करा, खोटं आमच्याशी करू नका. आम्ही तुमच्याशी दगा फटका करणार नाहीत, खोटं करणार नाहीत. ओपन करू काय करायचं. तुम्हाला जर आम्हाला आत टाकायचंय, आम्ही 6 कोटी मराठी येऊन बसतो. टाका 6 कोटीला. पण तुम्ही आमच्याशी दगा फटका करू नका. एका एकाला देऊ, याला नोटीस देणार, त्याला नोटीस देणार. अंतरवालीचे 4 गुतीले आणखी नोटीस दिल्याच. आता ते नोटीस देणारे नमुने नाही, सोपे नाही. ते म्हणतात मग मग नाव नव्हतं त्याच्यात, आणि मग द्यायचं म्हणलं मग हो देच काय व्हायचं. मग ते हवाक तसेच मराठी. मग ते म्हणतात मग नाव आलं म्हणलं मग हो देत, मग येऊ आलं ते आलं. म्हणजे तुम्ही विनाकारण मराठ्याला चिडू नका असं मला सांगायचं सरकारला या बैठकीच्या माध्यमातून. विनाकारण तुम्ही काहीतरी एकच करा. एक तर अटक तरी करायचं म्हणा, नाही तर गुन्हे तरी मागे घ्यायचं म्हणा. आतापर्यंत घेतले नाहीत, परंतु काल त्यांनी पुन्हा सांगितलंय या 7-8 दिवसाच्या आत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेतो. बहुयात परत 24 तारखेपर्यंत घेतात का नाही. म्हणजे तोही विषय आता राज्यातला तुमच्या समोर क्लिअर केला. पण आपल्याला आपल्या लेकरासाठी लढायचं असेल तर आपल्याला मागे सरकून चालणार नाही. छोट्या मोठ्या केसेस होत राहणार आहेत. फक्त उद्रेक कुणी करायचा नाही. शांततेत एवढी ताकद आहे. आरक्षणच मराठ्याच्या पत्रात आले जवळपास, समजून घ्या. ज्या नोंदी मिळाल्यात, आपला 6वा मुद्दा असा आहे
ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीचा सरकारनं अहवाल घेऊन 24 तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना ओबीसीत आरक्षण मिळण्याचा कायदा पारित करायचा. याच्यावरती आपलं सगळ्यांचा हात वर करून सांगा एकमत आहे का? हे काय सभा नाही, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी, हे बैठकाचे आता हे निर्णय म्हणायचे, त्याला मराठ्यांनी निर्णय केलेत. याचा अर्थ असा आहे, या निर्णयापासून महाराष्ट्रातला मराठा समाज आता हटणार नाही. मी तर हटतच नाही, मग टेन्शन ना घेऊ तुम्ही. मी सगळ्याला आता असं सुतातच आणलेलं आहे तुमच्यामुळे. तुमची ताकद हटत नाही ना तर होऊन द्या दादा. फक्त